वळतोय अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे। आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो। आता एका महापौरच्या घरामध्ये तब्बल 13 टन सोनं सापडल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच एवढं सोनं महापौराच्या घरामध्ये सापडलेलं आहे का? कोण आहे हा महापौर याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलं आपण पाहूया। घरात दिसत असलेल्या सोन्याच्या विटा पाहून तुम्हीही हैराण व्हाल। एवढं सोनं एका महापौराच्या घरात सापडलंय असा दावा करण्यात आलाय। हे सोनं पाहून यावर कुणालाही विश्वास बसणार नाही। तब्बल 13 टन सोनं म्हणजे 13,000 किलोचं सोनं आहे। सध्या सोन्याचा दर हा प्रतितोळा 1.5 लाखांवर आहे आणि 13,000 किलो सोनं म्हणजे हे किती कोटींचं सोनं याचा विचार न केलेलाच बरा। महापौराच्या घरात सापडलं 13 टन सोनं। भ्रष्टाचारातून कमावलं कोट्यवधींचं सोनं। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 13 टन सोनं म्हणजे 13,000 किलो सोनं। हा व्हिडिओ व्हायरल प्रचंड होतोय। त्यामुळे नक्की ही कारवाई कुठे करण्यात आली आहे? कोणत्या शहरातील महापौरांकडे एवढं कोट्यवधींचं सोनं आणि रोकड सापडली आहे? एवढी मोठी कारवाई झाली मग त्याची बातमी का समोर आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली। ही कारवाई भारतात झाली आहे की परदेशात याचाही शोध घेतला। तसंच काही मॅगझिन्स आणि आंतरराष्ट्रीय पेपर्स देखील पडताळून पाहिले। आमच्या हाती या व्हिडिओ संदर्भात काही माहिती सापडली। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आले पाहूया। माजी महापौरवर ही चीनमध्ये कारवाई झाली। हैकोऊच्या झांग किनवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत। घरात 13.5 टन सोनं सापडलंय आणि कोट्यवधींची रोकडही सापडली। आलिशान घर, हॉटेल्स, व्हिला आणि गाड्याही जप्त करण्यात आल्या। तपास यंत्रणेला गुप्त तळघरात हे सोनं सापडलंय। ही कारवाई जुनीच आहे, मात्र आता माजी महापौराला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। त्यामुळे आमच्या पडताळणीत माजी महापौरांकडे कोट्यवधींचं सोनं आणि रोकड मिळाल्याचा दावा सत्य ठरलाय। मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरंच माजी महापौरांच्या घरातील आहे का याची अजून पुष्टी झालेली नाही। व्हिडिओ रिपोर्ट सामडी।